इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांना फोनवरून धमकावल्यामुळे गुन्हा दाखल झालेल्या प्रशांत कोरटकरची रोल्स रॉइस चर्चेत आली होती। आता हाच धागा पकडत माहिती घेत असताना एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। ही रोल्स रॉइस अनेकांची फसवणूक करणाऱ्या मोतेवारची असल्याचं म्हटलं जात आहे। आता तोच समृद्धी जीवनद्वारे फसवणूक करणारा आणि जामिनावर बाहेर आलेला मोतेवार पुन्हा पैसे जमा करत असल्याचं उघड झालंय। जादा परताव्याचा आमिष दाखवत मोतेवार पैसे जमा करतोय। यासाठी मोतेवार ऑनलाईन बैठका घेतोय। ते व्हिडिओ देखील एबीपी माझाच्या हाती लागलेत। जुने साथीदार भुजंग देशमुख आणि संदीप पाटील यांच्या नावे दौलत प्राईड नावानं कंपनी स्थापन केली आहे। आधीच्या समृद्ध जीवन कंपनीमध्ये लाखो गुंतवणूकदारांचे पैसे अडकलेत, त्यांना परतावाही मिळालेला नाही। हे पैसे परत मिळण्यासाठी त्या गुंतवणूकदारांना आता दौलत प्राईडमध्ये गुंतवणूक करायला सांगितलं जात आहे। त्यासाठी 1100 रुपये आकारले जात आहेत। मोतेवारच्या मालमत्ता जप्त करून त्यांचा लिलाव करून ठेवीदारांची देणी देणं अपेक्षित होतं। मात्र ज्या अधिकाऱ्यांवर ही जबाबदारी होती त्यांनीच मोतेवारच्या मालमत्ता हडप केल्याचा आरोप गुंतवणूकदारांनी केलाय। कोरटकरकडची रोल्स रॉइस सुद्धा अशाच प्रकारे हडप केल्याचा गुंतवणूकदारांचा आरोप आहे। गुंतवणूकदारांनी 11 मार्चला धरणं आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। तर हे सगळे आरोप करणाऱ्या गुंतवणूकदारांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। आपल्या सोबत महेश मोतेवारचे जे लाखो गुंतवणूकदार आहेत त्यापैकी काही गुंतवणूकदार आहेत। सर्वात आधी तुमचं नाव सांगा, तुमचे स्वतःचे किती पैसे तुम्ही गुंतवले आहेत ते सांगा। मी शाहूराज माने, राहणार उमरगा, जिल्हा धाराशिव। माझे याच्यामध्ये स्वतःचे 10 लाख रुपये गुंतवलेले आहेत। आणि असं असताना आज महाराष्ट्र राज्यातून जवळजवळ 22 लाख लोकांचे पैसे याच्यामध्ये गुंतवलेले आहेत आणि 3750 करोड रुपये हे शासन या गुंतवणूकदारांचे देणं बाकी आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।